नमस्कार मित्रांनो, आपल्या पोलीस भरती 2021 या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2021साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा टॉपिक म्हणजे सामान्य ज्ञान. तर या सामान्य ज्ञानावरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण 100 प्रश्न बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. 1 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या आजारात रक्त गोठत नाही? तर हिमोफिलिया या आजारामध्ये रक्त गोठत नाही. नंतर बघा, सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता? तर इथे सर्वात मोठा लष्करी सन्मान विचारलेला आहे. तर सर्वात मोठा लष्करी सन्मान हा परमवीर चक्र आहे. 3 नंबरचा प्रश्न बघा, 2021ची G7 देशाची शिखर परिषद कोठे पार पडली आणि केव्हा पार पडली? तर याचं उत्तर आहे, ती इंग्लंडमध्ये पार पडली आणि ती 11 ते 13 जून 2021 या कालावधीत ती पार पडली. 4 नंबरचा प्रश्न बघा, भारतातील पहिली सी प्लेन सेवा कधी सुरू झाली? तर भारतातील पहिली सी प्लेन सेवा ही 31 ऑक्टोबर 2020ला सुरुवात झाली. 5 नंबरचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय वजन मापन कार्यालय कोठे आहे? तर आंतरराष्ट्रीय वजन मापन कार्यालय हे पॅरिस येथे आहे. 6 नंबरचा प्रश्न बघा, HIV विषाणू शरीराच्या कोणत्या पेशीवरती हल्ला करतो? तर HIV विषाणू हा शरीराच्या थ्रोम्बोसाइट या पेशींवरती हमला करतो. 7 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या रक्तपेशी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात मदत करतात? तर तांबड्या या रक्तपेशी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतात. 8 नंबरचा प्रश्न बघा, जागतिक ऑलिम्पिक दिन केव्हा असतो? तर इथे जागतिक आहे. तर जागतिक ऑलिम्पिक दिन हा 23 जूनला असतो. 9 नंबरचा प्रश्न बघा, आसामचा प्रसिद्ध पक्षी कोणता? तर आसामचा प्रसिद्ध पक्षी हा वूड डक हा आहे. 10 नंबरचा प्रश्न बघा, बटाट्याचे उत्पादन सर्वाधिक कोठे घेतले जाते किंवा कोणत्या राज्यात घेतले जाते? तर बटाट्याचे उत्पादन हे सर्वाधिक उत्तर प्रदेश या राज्यामध्ये घेतले जाते. 11 नंबरचा प्रश्न बघा, भारतात पंचायत राज पद्धतीचा स्वीकार प्रथम कोणत्या राज्याने केला? तर भारतात पंचायत राज पद्धतीचा स्वीकार हा राजस्थान या राज्याने प्रथम केला. 12 नंबरचा प्रश्न बघा, ग्रामसभा व ग्रामपंचायत यांचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर ग्रामसभा व ग्रामपंचायत याचे अध्यक्षस्थान हे सरपंच भूषवतात. 13 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? तर भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह हे लोकसभा आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा वरिष्ठ सभागृह कोणते. 14 नंबरचा प्रश्न बघा, हैदराबाद या शहरातील 4 मिनार कोणी बांधले? तर हैदराबाद या शहरातील 4 मिनार हे कुली कुतुब शाह यांनी बांधलेलं आहे. 15 नंबरचा प्रश्न बघा, सह्याद्री पर्वतरांगेची दिशा कोणती आहे? तर सह्याद्री पर्वतरांगेची दिशा ही दक्षिण उत्तर आहे. 16 नंबरचा प्रश्न बघा, गांधीजींचे राजकीय गुरु कोण आहेत? तर गांधीजींचे राजकीय गुरु हे गोपाळ कृष्ण गोखले आहेत. 17 नंबरचा प्रश्न बघा, पानिपतच्या 3ऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव कोणी केला? तर येथे पानिपतच्या 3ऱ्या लढाईत विचारलेला आहे. तर पानिपतच्या 3ऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव हा अहमद शाह अब्दाली यांनी केलेला आहे. 18 नंबरचा प्रश्न बघा, चौदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा झाला? हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे की चौदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा झाला, कोठे झाला हे पण विचारलेलं आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा कोठे झाला. तर चौदार तळ्याचा सत्याग्रह हा 20 मार्च 1927ला झाला. 19 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय रेल्वेचा विस्ताराच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? तर भारतीय रेल्वेचा हा विस्ताराच्या बाबतीत 2रा क्रमांक लागतो. 20 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? तर भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण हे 1951ला झाले. 21 नंबरचा प्रश्न बघा, भारताचा पहिला सागरी रोपवे कोणता? तर भारताचा पहिला सागरी रोपवे हा मुंबई ते एलिफंटा आहे. मुंबई जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो हा प्रश्न, लक्षात असू द्या. 22 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय रेल्वेला सर्वात जास्त महसूल कशातून मिळतो? तर भारतीय रेल्वेला सर्वात जास्त महसूल हा माल वाहतुकीतून मिळतो. 23 नंबरचा प्रश्न बघा, जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो? तर जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिलला असतो. 24 नंबरचा प्रश्न बघा, भारतात पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली?
तर भारतात पंचवार्षिक योजना ही 1951ला सुरू झालेली आहे. 25 नंबरचा प्रश्न बघा, गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव काय? तर गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव महामाया असे होते. 26 नंबरचा प्रश्न बघा, महात्मा फुले यांचे जन्मगाव असलेले कटगुण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुम्हाला यावरती प्रश्न विचारू शकता की महात्मा फुले यांचं जन्मगाव कोणतं? तर त्याचं उत्तर येईल कटगुण. आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर येईल सातारा. 27 नंबरचा प्रश्न बघा, एकमात्र अधातू कोणता की जो द्रवरूप अवस्थेत आढळतो? येथे अधातू विचारलेला आहे तर त्याचं उत्तर आहे ब्रोमिन. तर ब्रोमिन हा अधातू एकमेव असा अधातू आहे की जो द्रवरूप अवस्थेत आढळतो. 28 नंबरचा प्रश्न बघा, गावातील तंटे मिटवण्यासाठी कोणती योजना आहे? तर गावातील तंटे मिटवण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती योजना ही योजना गावातील तंटे मिटवण्यासाठी आहेत. 29 नंबरचा प्रश्न बघा, पोलीस उपनिरीक्षकाची बढती झाल्यावरती तो काय होतो? तर पोलीस उपनिरीक्षकाची बढती झाल्यावरती तो सहाय्यक पोलीस निरीक्षक बनतो. 30 नंबरचा प्रश्न बघा, 1930 मध्ये अंमलात आलेला शारदा कायदा कशासंबंधी आहे? तर येथे शारदा कायदा विचारलेला आहे तर तो हा शारदा कायदा बालविवाह प्रतिबंधासंबंधी आहे. तर यावरती अजूनही प्रश्न होऊ शकतो की शारदा हा कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? तर त्याचं उत्तर येईल 1930. 31 नंबरचा प्रश्न बघा, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? तर 1857च्या उठावाची सुरुवात ही मेरठ येथून झालेली आहे. 32 नंबरचा प्रश्न बघा, 1857चा उठाव किती महिने चालला? तर 1857चा उठाव हा 16 महिने चालला होता. 33 नंबरचा प्रश्न बघा, भाऊ महाजन यांचे मूळ नाव काय? तर भाऊ महाजन यांचं मूळ नाव गोविंद विठ्ठल कुंटे. 34 नंबरचा प्रश्न बघा, कोल्हापूर शहराला वसतिगृहांची जननी म्हणून कोणी बनवले? तर कोल्हापूर शहराला वसतिगृहांची जननी म्हणून शाहू महाराज यांनी बनवलेलं आहे. 35 नंबरचा प्रश्न बघा, महात्मा गांधीजींचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? तर महात्मा गांधींचे पहिले मराठी चरित्र हे अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलेले आहे. 36 नंबरचा प्रश्न बघा, मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर कोण होता? तर मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर हा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा होता. 37 नंबरचा प्रश्न बघा, भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखतात? तर येथे आध्यात्मिक राष्ट्रपिता विचारलेले आहेत तर भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता हे स्वामी विवेकानंद यांना ओळखले जातं. 38 नंबरचा प्रश्न बघा, 5 दिवसांचा आठवडा कोणत्या देशात सुरू झाला? तर 5 दिवसांचा आठवडा हा अमेरिकामध्ये सुरू झालेला आहे. 39 नंबरचा प्रश्न बघा, प्रथमच शिखांची जनगणना करणारा देश कोणता? तर अमेरिका हा प्रथमच शिखांची जनगणना करणारा देश ठरलेला आहे. 40 नंबरचा प्रश्न बघा, इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिलेली होती? तर इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा भगतसिंग यांनी दिलेली होती. तर याच प्रकारच्या अशाच इतिहासातील घोषणा कोणी दिल्या त्या बघून ठेवा, कारण त्यावरतीही प्रश्न विचारू शकता. 41 नंबरचा प्रश्न बघा, वर्धा आणि वैनगंगा नदीचा संगम कोठे होतो? तर इथे वर्धा आणि वैनगंगा विचारलेला आहे तर त्याचं उत्तर आहे चपराळा. अशा प्रकारे बाकीच्या सर्व महाराष्ट्रातील नद्यांचा संगम बघून ठेवा, कारण त्यावरतीही प्रश्न विचारू शकतात. 42 नंबरचा प्रश्न बघा, भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण? तर इथे भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर विचारलेला आहे तर त्याचं उत्तर आहे फ्रान्सिस द अल्मेडा. 43 नंबरचा प्रश्न बघा, इंडिपेंडंट या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर इंडिपेंडंट या वृत्तपत्राचे संपादक हे मोतीलाल नेहरू होते. या प्रकारचे बाकीच्या वृत्तपत्रांचे संपादक बघून ठेवा. 44 नंबरचा प्रश्न बघा, राजस्थानच्या वाळवंटाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर राजस्थानच्या वाळवंटाला मरुस्थळ या नावाने ओळखले जाते. 45 नंबरचा प्रश्न बघा, जयपूर फूटचे जनक. तर इथे जयपूर फूटचे जनक विचारलेला आहे. हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे तर याचं उत्तर आहे प्रमोद सेठी. 46 नंबरचा प्रश्न बघा, जगातील पहिली हायड्रोजनवर आधारित रेल्वे कोठे सुरू झाली? तर इथे हायड्रोजनवर आधारित विचारलेले आहे तर जगातील पहिली हायड्रोजनवर आधारित रेल्वे ही
जर्मनी येथे सुरू झालेली आहे. 47 नंबरचा प्रश्न बघा. शेतसारा जमा करण्याचा अधिकार कुणाला असतो? तर शेतसारा जमा करण्याचा अधिकार हा तलाट्याला असतो. 48 नंबरचा प्रश्न बघा. प्रसिद्ध केशवानंद भारती कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर प्रसिद्ध केशवानंद भारती या केरळ या राज्याशी संबंधित आहे. 49 नंबरचा प्रश्न बघा. जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो? तर जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला असतो. 50 नंबरचा प्रश्न बघा. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय हे न्यूयॉर्क येथे आहे. या प्रकारच्या बाकीच्याही संघटनेचे मुख्यालय तुम्ही बघून ठेवा. 51 नंबरचा प्रश्न बघा. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखतात? तर आधुनिक भारताचे जनक म्हणून राजा राममोहन राय यांना ओळखले जाते. 52 नंबरचा प्रश्न बघा. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा गटविकास अधिकारी असतो. 53 नंबरचा प्रश्न बघा. सोडियम क्लोराईडला मराठीत काय म्हणतात? येथे काय आहे? तर सोडियम क्लोराईडला मराठीत मीठ असे म्हटले जातं. 54 नंबरचा प्रश्न बघा. मेरी झाशी नहीं दूंगी अशी घोषणा कोणी केली? तर मेरी झाशी नहीं दूंगी अशी घोषणा ही राणी लक्ष्मीबाई यांनी केलेली आहे. 55 नंबरचा प्रश्न बघा. नौदलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला काय म्हणतात? तर नौदलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला ॲडमिरल असं म्हटलं जातं. 56 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत केली? येथे स्वीकृत विचारलेला आहे. तर भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकृत केलेली आहे. 57 नंबरचा प्रश्न बघा. तेलंगणा हे भारतातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? तर तेलंगणा हे भारतातील 29व्या क्रमांकाचे राज्य आहे. 58 नंबरचा प्रश्न बघा. भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे गुणोत्तर प्रमाण किती आहे? यांचे प्रमाण किती आहे? तर भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण 2:3 असे आहे. 59 नंबरचा प्रश्न बघा. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर विदर्भातील थंड हवेचे ठिकाण हे चिखलदरा हे आहे. तर महाराष्ट्रातील या प्रकारचे बाकीचे सर्व थंड हवेचे ठिकाण बघून ठेवा. 60 नंबरचा प्रश्न बघा. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंह यांची समाधी कोठे आहे? तर शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंह यांची समाधी ही नांदेड येथे आहे. 61 नंबरचा प्रश्न बघा. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोला जिल्ह्यात आहे. तर या प्रकारच्या बाकीचे विद्यापीठ आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे हे बघून ठेवा. 62 नंबरचा प्रश्न बघा. महात्मा गांधी तंटामुक्त गाव ही मोहीम कधी सुरू करण्यात आली? तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव ही मोहीम 15 ऑगस्ट 2007ला सुरू करण्यात आलेली आहे. 63 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा कोठे आहे? तर भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा ही दिल्ली येथे आहे. 64 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची अंमलबजावणी कधी करण्यात आली? तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेची अंमलबजावणी ही 31 जानेवारी 1992ला करण्यात आलेली आहे. 31 जानेवारी 1992. 65 नंबरचा प्रश्न बघा. विधान परिषद सदस्यांकरिता कमीत कमी वयोमर्यादा किती आहे? तर विधान परिषदेसाठी कमीत कमी वयोमर्यादा ही 30 वर्ष आहे. 66 नंबरचा प्रश्न बघा. पोलिओमुळे शरीरातील कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो? तर पोलिओ या आजारामुळे मज्जासंस्था या शरीराच्या भागावरती परिणाम होतो. 67 नंबरचा प्रश्न बघा. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर सूर्यमालेतील गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. तुम्ही कमेंट करून सांगा सर्वात छोटा ग्रह कोणता. 68 नंबरचा प्रश्न बघा. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर स्कर्वी हा आजार क या जीवनसत्वाच्या अभावी होतो. 69 नंबरचा प्रश्न बघा. उत्तर प्रदेशमधील पारंपरिक नृत्यशैली कोणती? तर उत्तर प्रदेशमधील पारंपरिक नृत्यशैली ही कथ्थक आहे. 70 नंबरचा प्रश्न बघा. विमानाचा शोध कोणी लावला? तर राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला
आहे. 71 नंबरचा प्रश्न बघा. गुजरातमध्ये बारडोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर गुजरातमधील जे बारडोली येथे शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं होतं, तर त्याचं नेतृत्व हे सरदार पटेल यांनी केलेलं होतं. 72 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन होते? तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन होते. 73 नंबरचा प्रश्न बघा. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजा राममोहन राय यांनी केलेली आहे. 74 नंबरचा प्रश्न बघा. भारतातील एकूण ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. 75 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? तर मुंबई हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे. तर त्याची स्थापना केव्हा झाली हे तुम्ही कमेंट करून सांगा. 76 नंबरचा प्रश्न बघा. अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अण्णा हजारे यांचं राळेगण सिद्धी हे गाव अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. 77 नंबरचा प्रश्न बघा. महाकवी कालिदासांचं स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे? तर महाकवी कालिदास यांचं स्मारक नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे यांचं स्मारक आहे. 78 नंबरचा प्रश्न बघा. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? तर माझी जन्मठेप हे पुस्तक सावरकर यांनी लिहिलेलं आहे. 79 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? तर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये होते. 80 नंबरचा प्रश्न बघा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केलेली आहे. 81 नंबरचा प्रश्न बघा. कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाणारे कवी कोण? तर वि. वा. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. 82 नंबरचा प्रश्न बघा. कावीळ हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर कावीळ हा रोग यकृत या अवयवाशी संबंधित आहे. 83 नंबरचा प्रश्न बघा. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचे एकक आहे. 84 नंबरचा प्रश्न बघा. टॅक्स हेवन देश कोणता? तर मॉरिशस हा टॅक्स हेवन देश आहे. 85 नंबरचा प्रश्न बघा. निमकर ॲग्रो रिसर्च सेंटर सातारा जिल्ह्यात कोठे आहे? तर निमकर ॲग्रो रिसर्च सेंटर हा सातारा जिल्ह्यामधील फलटण येथे आहे. 86 नंबरचा प्रश्न बघा. नालंदा विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू कोण? तर नालंदा विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू विचारलेले आहे, तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर विजय भटकर. 87 नंबरचा प्रश्न बघा. बॅरेन ज्वालामुखी कोठे आहे? तर बॅरेन ज्वालामुखी हा अंदमान निकोबार येथे आहे. रिश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे? तर रिश्टर हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे. 89 नंबरचा प्रश्न बघा. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. 90 नंबरचा प्रश्न बघा. भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते? तर दी बेंगॉल गॅझेट हे भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र होते. 91 नंबरचा प्रश्न बघा. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये राजनीतीवरती कोणता ग्रंथ रचला? तर छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा संस्कृतमध्ये राजनीतीवरती पहिला ग्रंथ रचलेला आहे. 92 नंबरचा प्रश्न बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम काय होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यातील सुमंतांचं काम होतं की परराज्यांशी संबंध ठेवणे. 93 नंबरचा प्रश्न बघा. जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे काय आहे? तर जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. 94 नंबरचा प्रश्न बघा. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा हा लॉर्ड डलहौसी यांनी केलेला आहे. 95 नंबरचा प्रश्न बघा. टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर टेलिफोनचा शोध हा अलेक्झांडर बेल या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. 96 नंबरचा प्रश्न बघा. अमेरिकेच्या मूळ रहिवासी असणाऱ्या लोकांना काय म्हणतात? तर अमेरिकेच्या मूळ रहिवासी असणाऱ्या लोकांना
रेड इंडियन असं म्हटलं जातं. 97 नंबरचा प्रश्न बघा, सिक्कीमची राजधानी कोणती? तर सिक्कीमची राजधानी ही गंगटोक आहे. 98 नंबरचा प्रश्न बघा, वनस्पतींकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर वनस्पतींकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला बाष्पोत्सर्जन असं म्हटलं जातं. 99 नंबरचा प्रश्न बघा, कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता? तर कैसर विल्यम दुसरा हा जर्मनी या देशाचा सम्राट होता. 100 नंबरचा प्रश्न आणि शेवटचा बघा, महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाच्या खाणी या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. तर हे होते महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञानाचे 100 प्रश्न. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या प्रकारचे अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा. जय हिंद.